काय लिहिलंय? अफेक्ट आणि इफेक्ट यामधला फरक कुणाला माहितीये? नाही माहिती तुम्हाला पण? इफेक्ट शब्द ऐकलाय ना? इफेक्ट म्हणजे काय? बरोबर, परिणाम. इफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम आणि अफेक्ट म्हणजे परिणाम होणे. अफेक्ट म्हणजे वर्ब आहे, एक क्रियापद आहे. काय आहे? वर्ब. म्हणजे आपण ऍक्शन लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायची? ए वरून ऍक्शन, अफेक्ट म्हणजे क्रियापद, परिणाम होणे. आणि ई वरून लक्षात ठेवायचं एंड रिझल्ट. काय लक्षात ठेवायचं? म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम काय झाला त्याला म्हणायचं इफेक्ट. तो आहे नाऊन. नाऊन म्हणजे काय रे? नाम. इफेक्ट हा शब्द नाम म्हणून वापरतात, अफेक्ट हा शब्द क्रियापद म्हणून वापरतात. उदाहरणार्थ आपल्याकडे पूर आला होता जांभ्यात, पाऊस आला होता, भरपूर पाऊस आल्यामुळं पूर आला. त्यामुळे काय झालं? आपल्या शाळेला सुट्टी होती, 2 दिवस होती का नाही? मग हे वाक्य इंग्रजी मधून आपल्याला सांगायचं. आपले सगळे प्लॅनिंग हे झाले, काय म्हणतात त्याला, फसले. आपलं एवढं प्लॅनिंग केलेलं होतं, आपण सगळं फसलं. मग हे वाक्य कसं होणार? बघा कसं होईल? द रेन अफेक्टेड, परिणाम झाला. द रेन अफेक्टेड अवर प्लॅन्स. इथं अफेक्टेड काय म्हणून आलाय? बरोबर, क्रियापद म्हणून आलाय, ऍक्शन, अफेक्ट. त्याच्या उलट इफेक्ट कधी वापरणार आपण? पाऊस पडल्यामुळं काय परिणाम झाला? काय झाला? आपल्याकडे खूप पाऊस पडल्यामुळे परिणाम काय झाला होता? बरोबर, पुराला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? फ्लडिंग. बरोबर, फ्लड, फ्लडिंग. मग वाक्य काय येणार बघा? द इफेक्ट ऑफ रेन इज फ्लडिंग. कळतंय? आता फरक कळला तुम्हाला? अफेक्ट आणि इफेक्ट मधला फरक कळला का नाही कळला? अफेक्ट क्रियापद म्हणून वापरायचं आणि इफेक्ट नाऊन म्हणून वापरायचं. शॉर्ट ट्रिक त्याच्यासाठी: ए ऍक्शन, क्रियापद, अफेक्ट, एंड रिझल्ट, झालेल्या क्रियेचा परिणाम काय झाला, त्याचा जो रिझल्ट काय होता तो म्हणजे नाऊन, इफेक्ट. आहे का नाही सोपं? काय अवघड आहे इंग्लिश? उगीच घाबरता तुम्ही इंग्लिशला. नीट समजून घेऊन जर तुम्ही इंग्लिश शिकलात, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला तर काहीच अवघड आहे का नाही सोपं? घ्या लिहून मग.